कोणालाही असं वाईट वेळ येऊ नये, पण आपण असं काम करतो की त्यातून आपल्यालाही अडचण येते. म्हणून चांगलं काम करणं गरजेचं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद पोलीस ठाण्यात महिला अंमलदार असलेल्या लता दराडे यांनी 26 नोव्हेंबर 2025 रोजी 2 लोकांना घरी बोलवलं. घरी बोलवल्यावर त्या दोघांशी गप्पा मारल्या. पण जेव्हा दरवाजा बंद केला तेव्हा काहीतरी असं घडलं की लतांच्या अंगावर घाम आला. त्या दोघांनी काय केलं होतं आणि पोलीस असतानाही लतांच्या आयुष्यात असं वाईट वेळ का आलं, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओत दिसेल. जाणून घेऊया. प्रकरण खूपच गंभीर आहे, पण त्या गंभीर प्रकरणाची सुरुवात कशी झाली ते आपल्याला पहिल्यांदा पाहावं लागेल. तुम्ही जर चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करा, कारण आम्ही नेहमी काहीतरी नवं, वेगळं आणि ताजं घडतंय असं दाखवायचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतलं एक गाव आहे. तिथं सुमन आणि तिचा पती रामेश्वर राहतात. काही वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालंय, त्यामुळे त्यांचा संसार सुखात चालत होता. दोघेही तरुण आहेत, म्हणून त्यांचा स्वभाव थोडा विचित्रच होता. प्रत्येकाला आपलं म्हणणं खरं सिद्ध करण्यासाठी दोघांमध्ये भांडण होणं ही सवय होती. पण दरवेळी भांडण करून प्रश्न सुटेच का? काहीतरी सोडवणूक नक्कीच हवीच. त्यानुसार सुमन आणि रामेश्वर यांनी ठरवलं की आता भांडण करायचं नाही. पण संसार म्हणजे भांडण नको असं असत नाही. काळ जसजसा पुढे गेला तसतसे सुमनचं वागणं रामेश्वरला थोडं विचित्र वाटू लागलं. सुमन लग्न झाल्यानंतर सुरुवातीला व्यवस्थित वागत होती, पण गेल्या काही दिवसात तिचं लक्ष परमेश्वरकडे वळू लागलं होतं. असं काहीसं झालं. रामेश्वरला संशय येऊ लागला होता, म्हणून त्याने सुमनवर जरा जास्तच लक्ष ठेवायला सुरुवात केली. काही वेळानं सुमन एका तरुणाबरोबर फिरताना रामेश्वरने पाहिलंही. यावरून पुन्हा वाद सुरू झाले. जे काही रामेश्वरने पाहिलं होतं त्यावर सुमनने स्पष्ट नकार दिला. मी कोणाच्याही संपर्कात नाही. तुम्ही विनाकारण माझ्यावर अनैतिक संबंधांचे आरोप का करता, असं सुमन रामेश्वरला म्हणाली. पण आता रामेश्वरला खूप चिंता वाटू लागली. त्याचं मन कामातही लागेना. मी काम करतोय आणि माझी बायको दुसऱ्यासोबत मौजमजा करते, असं त्याने विचार करू लागला. त्याच्या डोक्यात काहीतरी येऊ लागलं. त्यामुळे त्याला काय केलं तर तो दौलताबाद पोलीस ठाण्यात पोचला. तिथं त्याला लता दराडे भेटली, ज्या खूप वर्षांपासून पोलीस खात्यात काम करत आहेत. रामेश्वरनं लता दराडे यांना सांगितलं की त्याची बायको इतर तरुणांसोबत मौज करत आहे, पण ती म्हणते की माझ्यावर वाद घालते. माझं कोणाशीही काही संबंध नाही, असं म्हणत रामेश्वरनं लता दराडे यांना हे सगळं सांगितलं आणि सुमन व अक्षय यांच्या नावाने तक्रार नोंदवली. त्यानंतर लता दराडे यांचा निरोप झाला. रामेश्वर पोलीस ठाण्यातून बाहेर पडला. लता दरोडे यांच्या हातात 2 बकरे लागले होते, पण त्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करायची होती. आता दोघांमध्ये अनैतिक संबंध होते की नाही याची खरी माहिती लता दरोडे यांकडेच नव्हती. त्यामुळे त्यांनी सुमन आणि अक्षय यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. कसाबसा करून लता दरोडे यांना सुमन आणि अक्षय यांचा शोध लागला. दोघांनाही पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. त्यानुसार सुमन आणि अक्षय पोलीस ठाण्यात आले, पण त्यांनी काहीच चुकीचं केल्याचं मान्य केलं नाही असं लता दरोडे यांना सांगितलं. त्यावेळीस लता दराडे यांनी त्या दोघांवर दबाव टाकायला सुरुवात केली. तुम्ही काहीच केलं नसलात तरी सुमनच्या पतीने तक्रार केली आहे, त्यामुळे तुम्ही काय केलं आणि काय नाही हे मला ठाऊक नाही. पण जर तुम्हाला या प्रकरणातून वाचायचं असेल तर माझ्याकडे या, मी तुम्हाला सुखरूप बाहेर काढेन, असं सांगत लता दराडे यांचं सुमन आणि अक्षय यांच्याशी बोलणं झालं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा लता दराडेंनी संपर्क करून दोघेही 10,000 हजार रुपये घेऊन घरी यावेत, नाहीतर मला तुम्हाला अटक करावी लागेल असं धमकी देऊ लागली. त्यावेळी सुमन आणि अक्षय दोघेही घाबरले, कारण एवढी रक्कम दोघांकडेही नव्हती. सुमन आणि अक्षय यांनी काहीच केलं नव्हतं. फक्त सुमनच्या पतीला संशय आला होता म्हणून तक्रार दिली होती. त्यामुळे सुमन आणि अक्षय यांनी लता दरोडे यांच्या घरी जायचं ठरवलं. पण त्याआधी दोघेही ACB अधीक्षक माधुरी कांगणे यांच्याकडे गेले आणि जे काही घडलं त्याबाबत तक्रार नोंदवली. त्यानंतर ACB कार्यालयाने सापळा रचायला सुरुवात केली. त्यानुसार
सुमन आणि अक्षय यांना लता दरोडे यांच्या एमर्ल्ड सिटीतील घरी 27 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता वाजण्याच्या सुमारास पाठवलं होतं. त्यानुसार दोघेही लता दराडे यांच्या घरी पोहोचले. तिथं गेल्यावर लता दराडे यांनी त्यांना बसायला सांगितलं आणि घराचा दरवाजा बंद केला. पण दरवाजा बंद करताच सुमन आणि अक्षय यांनी लता दराडे यांच्या हातात 20,000 रुपये दिले. पैसे मिळताच दरवाजा उघडला. त्यावेळी लता दराडे यांच्या हातात हजारांच्या नोटा दिसल्या. त्याचवेळी ACBचे अधिकारी घरात शिरले आणि लताला रंगेहात पकडले. अधिकारी दिसल्यावर लता दराडे यांच्या चेहऱ्यावर घाम फुटला. ती म्हणत होती की हातून खूप मोठी चूक झालीये, पण शेवटी तुम्ही लाच घेताना सापडलात. त्यामुळे ACBने लता दराडेला अटक केली. ज्या प्रकारचं प्रकरण होतं ते खूप गंभीर होतं. त्यामुळे दोघांचं संसार वाचणार होतं. पण लता दराडेनं 2 कुटुंब, पती पत्नी यांना समजावून सांगितलं नाही. फक्त खिसा गरम करायला लाज मागितली. असं करून अंमलदार लता दराडेनं आपल्या वर्दीत डाग लावून घेतला. मित्रांनो, तुम्हाला अशा पोलीस अधिकाऱ्यांविषयी काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की कळवा. मग पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.